की घरी बोलावून मंत्री केलं म्हणजे याचा मागचा अर्थ काय आहे की उद्धव ठाकरेंनी तुम्हाला घरी बोलावलेलं होतं का किंवा मंत्रिपदाची शपथ किंवा ती संधी जी आहे तुम्ही त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केलेली होती की उद्धव ठाकरेंनी आकलन केलं पाहिजे। तुम्ही पत्रकार आहे, तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे। पहिले कोण होतं, मुख्यमंत्री होते का मंत्री होते? बरोबर मुख्यमंत्री मग पहिले आमचं मत मुख्यमंत्र्यासाठी दिलं असेल का मंत्र्यासाठी घेतलं असेल? तुम्ही एक ह्याचं आकलन करा ना। ते काही जरी म्हणत असेल तुम्ही सांगता आमच्या मतामुळे ते पहिले मुख्यमंत्री झाले, नंतर आम्ही मंत्री झालोय। लक्षात घ्या ना, मंत्रिपदाची संधी जी आहे ती बच्चू कडूंना कशी भेटली की म्हणजे तेव्हा शर्त अटच होती ना ती। तुम्ही सांगा, मला एकट्या अपक्षाने मंत्री केलं का त्यांनी? मला तर कॅबिनेट देणार होते, त्यांनी राज्यमंत्री दिलंय। ते एडगावकर होते, त्यांना त्यांनी राज्यमंत्री केलं, शंकरराव गडकला मंत्री केलं आणि मला राज्यमंत्री केलं। 3 अपक्षांना केलंय। का केलं विचारायला नाही पाहिजे का? तिघांना नाही का केलं? कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द दिला होता हा कोणी उद्धव ठाकरे? हा काय झालं? त्यांनी सांगितलं का नाही होत, आपल्याला गडकला द्यायला पाहिजे। म्हणलं ठीक आहे, काही हरकत नाही। उलट आम्ही त्या शर्ती अटीवरच पाठिंबा दिला होता ना। त्यांनी काय सांगितलं होतं मी तुम्हाला पुन्हा सांगतोय का, त्यांनी सांगितलं का आपलं संख्याबळ अधिक दिसलं पाहिजे बच्चू। हे स्पष्ट माझ्यावर रेकॉर्ड असेल कदाचित, ते स्पष्ट त्यांनी सांगितलं का जेथपर्यंत तुम्ही आले तर आमचं संख्याबळ अधिक दिसेल, मुख्यमंत्र्याचा दावा आमचा अधिक मजबूत होईल। मग आमची मदत त्यांना झाली नाही असं म्हणायचं का त्यांना? उद्धव ठाकरेंनी स्वतः त्यावेळेस तुम्हाला संपर्क केला होता? हा, उद्धव साहेबांच्या शिंदे साहेबांच्या मार्फतच उद्धव साहेबांनी संपर्क केला होता। मग तुम्ही असं म्हटलात की मला कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द दिलेला होता मात्र राज्यमंत्री केलं, त्यावेळेस नक्की अडलं कुठं की बच्चू भाऊंना त्यावेळेस कॅबिनेट मंत्रिपद जे आहे ते मिळालं नाही? वाटलं ठीक आहे, आम्हाला वाटलं की बाबा एकंदरीत परिस्थिती आहे, त्यांचे काही अडचणी असू शकतं, त्यांनी आम्हाला समजून सांगितलं, आम्ही ठीक आहे। ओके, म्हणजे तुम्ही असं एकीकडे म्हटलात की मला एकनाथ शिंदेंनीच त्यावेळेस उद्धव ठाकरेंचा निरोप दिला, मात्र ज्यावेळेस एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेलेले होते त्यावेळेस सुद्धा तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलात, त्याच्यावरती सुद्धा तुमच्याकडे एकीकडे टीका होती की उद्धव ठाकरे असं म्हटले की तुम्हाला घरी बोलावून मंत्री केलं आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत थेट गुवाहाटीला आम्ही त्यांच्या घरी जाऊन आम्ही मुख्यमंत्र्यासाठी पाठिंबा दिला, हे ते विसरतात। कारण पहिले मुख्यमंत्री झाले मग मंत्री झाले, हे ते विसरतात। तर आता ते तुमच्याच मतदारसंघामधले काही लोक त्यांना भेटायला गेलेले होते, त्यावेळेस त्यांनी हे वक्तव्य केलं, तुम्ही असं म्हणालात की मला उद्धव ठाकरेंकडून ही अपेक्षा नव्हती। नाही, त्यांनी हे कसं आहे, तो विषय आम्ही कधी काढला नाही ना। आम्ही त्यांच्यावर इतक्या वर्षात, कारण त्यांच्याबद्दल आस्था आहे, अजूनही आदर आहे। आणि मी बंडखोरी करायचा काय संबंध आहे तुम्ही सांगा बरं? माझा स्वतंत्र पक्ष होता ना, माझ्या विरोधात तर तुम्ही शिवसेनेचा उमेदवार उभा केलेला होता, प्रचाराला आले होते, मी कसं काय बंडखोरी म्हणताय? अरे आम्ही त्यांच्या संदर्भात त्यांनी आम्हाला गळ घातला का बाबा तुम्ही जर पक्ष मिळून जर मला पाठिंबा, माझं संख्याबळ वाढतं, मला मुख्यमंत्र्याची दावेदारी मजबूत होते, हे त्यांचेच बोल होते। म्हणजे स्वतः उद्धव ठाकरे असं म्हटलं? हा, म्हणजे उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून तुम्हाला बोलून घेतलं? बरोबर। आता हे तर साहजिक आहे ना। तुम्ही सांगा, शिवसेनेचे आम्ही 4, 5, 7 पक्ष गेल्यावर संख्याबळ कोणाचं वाढलं? आम्ही पाठिंबा तर मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांनाच दिला ना। नाही, मात्र मग बच्चू कडूंना जे मंत्रिपद मिळालं, राज्यमंत्रीपद मिळालं, ते नक्की कुणाच्या वाट्याचं होतं? अपक्षांच्या वाट्याचं होतं की शिवसेनेच्या कोट्यातलं? तुम्हाला हे समजत नाही, तुम्ही हा प्रश्न कसा विचारता मला समजत नाही। तुम्ही सांगा, शिवसेनेच्या संख्याबळावर त्यांची मुख्यमंत्र्याची वर्णी लागणं कठीण होते। तुम्ही सांगा, आमच्या 7 गेल्यानंतर संख्या कोणाची वाढली? कोणाची वाढली? कोणाला फायदा झाला? पहिले लाभार्थी कोण आहे? बच्चू कडू आहे पहिला लाभार्थी? कोण आहे? मग तुम्ही सांगा, आम्ही काय आलू शिलाला गेलतो का तिथे? आम्ही त्यांना म्हटलं आम्ही पाठिंबा देतो, तुम्हाला राज्य मंत्री करावं लागेल। म्हणजे त्यावेळेस तुम्ही स्वतः उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं? हा, नाही तर काही आम्ही काय तिथे गिल्लीगंड करायला गेलतो का? मग ते आता असं म्हटले की मग तुम्हाला मंत्री करून चूक केलं आणि तुम्ही त्यांनी मग मंत्री करून चुका केली तर आम्ही असं म्हणावं का आम्ही मुख्यमंत्री करून चूक केली म्हणून? आम्ही असं म्हणावं? आमचं मत नाही। पण तुम्ही एवढ्या मोठ्या माणसांना या सगळ्या याच्यामध्ये कुठल्या परिस्थितीत, ते उलट तुम्ही आम्हाला समजून घ्यायला पाहिजे होतं। त्यावेळेस दिव्यांग मंत्रालय ज्यानं कबूल केलं होतं, तुम्ही ते पण केलं नाही 2.5 वर्षात। म्हणजे या सगळ्या गोष्टींचा परिणाम जो आहे, तुम्ही असं म्हणालात की एकनाथ शिंदे ज्यावेळेस गुवाहाटीला गेले त्यावेळेस तुम्ही त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळाले। शेवट गेलो, लक्षात घ्या, गुवाहाटीला जायच्या अगोदर आम्ही
त्याचा खूप विचार केला. दुसऱ्या दिवशी आम्ही तेव्हा गेलो, तेव्हा पण मी उद्धव साहेबांना फोन केला होता, पण तेव्हा त्यांची मानसिकता नव्हती, उचलल्या गेला नाही. ते बोलले एका ठिकाणी, तर ते काही त्याच्यावर बोलले नाही. काय करायचं मी विचारलं त्यांना, ओके, म्हणजे गुवाहाटीला जाताना तुम्ही उद्धव ठाकरेंनी विचारलं होतं? विचारलंय. बरं. त्यांची तेव्हा मानसिकता नसेल, साहजिक आहे. एवढा मोठा सगळा प्रकार होत असताना त्यांची मानसिकता नव्हती. बरं. पण तुम्ही सांगा, तुमच्या शिवसेनेचेच लोक जे मंत्री आमदार झाले ते गेले, तुम्ही माझ्यावर खापर फोडता कसं हेच समजत नाही. म्हणजे मी तुमच्या पक्षाचं नाही, काहीच नाही. उलट आम्ही तुम्हाला मुख्यमंत्र्यासाठी पाठिंबा दिला, ते विसरून तुम्ही आम्हाला आमचंच सांगता का घरी बोलावून? अरे आम्ही घरी बोलून तुम्हाला मुख्यमंत्र्याचा पाठिंबा दिला, ते का सांगत नाही लोकांना? हां, हां, ते सांगितलं पाहिजे ना. हां. म्हणजे गुवाहाटीला जाताना सुद्धा बच्चू कडूंनी निरोप उद्धव ठाकरेंना दिला होता की तुम्ही चाललोय, असं काय बोलणं झालं होतं त्यावेळेस? बोललेच नाही ते, काही बोललेच नाही. बरं. हम्म. आता आता बच्चू कडूंवरती उद्धव ठाकरेंकडून जी टीका होते ती कशासाठी होते असं तुम्हाला वाटतं? आता काय माहिती, त्यांनी मला वाटतं ते बोलता बोलता सहज निघालं असेल असं वाटतं. बरं. एकंदरीत त्यांची मला असं वाटतं का त्यांचा काही उद्देश नसेल, पण एखाद्या कार्यकर्त्याच्या ह्याच्यात बोलताना त्यांनी बोलले असेल. नाही मग मात्र मला अजूनही असं वाटत नाही का ते फार मनातून बोलले असेल. बरं. हा.